महाराष्ट्रातील रायगडमधील कोल्हाड हे ठिकाण खास रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे। कुंडलिका या दक्षिण भारतातील वेगवान वाहणाऱ्या नद्यांमधील प्रसिद्ध नदीत या रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवला जातोय। सास ते कामत असा 12 किलोमीटरचा राफ्टिंग थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक दाखल झालेत। तज्ञ अनुभवी गाईड व स्पेशल बचाव पथक तैनात असल्याने पर्यटक रिव्हर राफ्टिंगचा थरार बिनधास्तपणे अनुभवतायत। पर्यटकांना भुरळ घालणारा हा खेळ सारेच अनुभव पाहत आहेत। हिरवाईने नटलेल्या या परिसरात कोल्हाड रिव्हर राफ्टिंग या साहसी व लोकप्रिय खेळाचे पर्यटकांना खास आकर्षण आहे। नदीतून राफ्ट मार्फत भटकंती करून आगळी वेगळी मजा अनुभवता येणारी ही उत्तम राफ्टिंग आहे। 18 वर्षांपासून पुढे असणाऱ्या युवकांना या रिव्हर राफ्टिंग प्रवेश दिला जातो। कुंडलिका नदीवरील रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायला पर्यटकांना परिपूर्ण माहिती व प्रशिक्षण दिले जाते। आता कोल्हाडच्या रिव्हर राफ्टिंगकडे पर्यटकांची पावले वळली असून इथे मोठी गर्दी उसळली आहे। थरार, साहस आणि निसर्ग सौंदर्याच्या अद्वितीय रिव्हर राफ्टिंग अनुभूतीसाठी पर्यटकांची कोल्हाडला पहिली पसंती मिळते। पावसाळ्यात कोल्हाडमध्ये पर्यटक व्हाईट रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभव घेऊन सुकावतात। पोहता येणारे तसेच पोहता न येणारे पर्यटक ही रिव्हर राफ्टिंगचा आनंद लुटू शकतात। सध्या राज्यभरातील मोठे युवक युवतींचे ग्रुप येथे दाखल होत असल्याने पर्यटन आधारित स्थानिकांच्या व्यवसाय व रोजगाराला देखील मोठी चालना मिळताना दिसते। राज्यभरातून कोल्हाडच्या कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवून मौज मस्ती करण्यासाठी पर्यटक हजारोच्या संख्येने दाखल झाल्याने रायगडातील निसर्गरम्य पर्यटन स्थळे बहरून निघाली आहेत। सर, काय नाव आपलं आणि काय सांगाल, कसा होता या नदीमधून राफ्टिंगचा जो थरार आहे, कसा अनुभवलात? काय नाव, कुठून आलात? आम्ही दोघं डॉक्टर हमदुले मुंबईहून आलो। दोघी दाम्पत्य, मी हार्ट सर्जन आहे, हे कार्डियक एनेस्थेटिस्ट आहेत। आणि आम्ही खूप ऐकलो होतो हे कुंडलिका नदीवर कोल्हाड रिव्हर राफ्टिंग बद्दल। आणि यावेळी आम्ही विचार केलं इकडे तिकडे न जाता आपल्या कोकणात जाऊन हे अनुभवावं। आणि खूपच मजा आली। 2 तासाचा हा राफ्टिंग होतं आणि बऱ्यापैकी सेफ आणि बरेच एक्सपर्ट गाईड होते। ते आम्हाला आधीच व्यवस्थित आम्हाला सांगितलं की कसं राफ्टिंग करायची आणि त्याच्यानंतर आम्ही राफ्टिंग सुरू केले। बरेच थरारक रॅपिड्स होते मध्ये आणि 3-4 रॅपिडला आम्ही बराच एन्जॉय केला। आणि इतकं चांगलं राफ्टिंगची सोय आपल्या कोकणात आहे हे आपले सगळेजण ह्याचा अनुभव घ्यावं अशी आमची मनापासून इच्छा आहे। हे सगळ्यांना सांगतो आम्ही की आपण एकदा तरी कोल्हाड रिव्हरवर येऊन राफ्टिंग करावं। दादा, काय नाव तुमचं? कोल्हाड रिव्हर राफ्टिंगचा थरार आपण अनुभवलाय, नाव काय आपलं, कुठून आलात आणि कसं वाटलं? नाव आहे कृणाल शहा, आम्ही आलोय मुंबईवरनं आणि खूपच चांगला एक्सपिरियन्स झालाय आम्हाला आणि खूपच मेमोरेबल आहे। आम्ही नेक्स्ट मंथला परत येणार इकडे 100%। किती जण आलेलात आपण? आम्ही 10 जण आलेलो आणि सगळ्यांना खूपच मजा आली, खूपच छान। दादा, काय अनुभव आहे, कसं रिव्हर राफ्टिंगची मजा घेतलीत? आम्ही सौरव गांधी, आम्ही इथे मुंबईवरून मित्रांनो आलो आहे। काल आलो, आराम केलं, आज मॉर्निंगला इथे आलो। सकाळी इथे कुंडलिका रिव्हर मध्ये इथून जो राफ्टिंग केली आहे त्याचा अनुभव खूप चांगला आहे। सर्वांनी इथे यायचा, एकदा या, मजा घ्या। तुम्ही 40-45 उमर अगोदर इथे या आणि एन्जॉय करा, मिस नका करू। आणि इथे सर्व टाईपचं तुम्हाला सुविधा आहे, तुम्ही या। तर काय नाव आपलं आणि काय अनुभव एकूणच होता आपला? माझं नाव हसमुख राजाराम शेलार, आम्ही सगळे मुंबईतून आहोत, खार आणि सायनवरून। आम्ही इथे पहिल्यांदाच रिव्हर राफ्टिंगसाठी आलो होतो। खूप ऐकून होतो आम्ही, साधारण एक 15 आणि 16 लोक आलोत आणि त्याच्यानंतर 10 लोकांनी अगोदर ठरवलं। पण इथे आल्यानंतर इकडचं सगळं माहोल बघितला आणि इकडच्या ज्या सुरक्षा योजना त्याही पाहिल्या आणि असं लक्षात आलं की खूप मजा आहे म्हणून आणि लोकांनी आम्हाला जॉईन केलं। म्हणजे आपल्या ग्रुपमधल्या आम्ही साधारण 12 ते 13 लोकांनी आज रिव्हर राफ्टिंग इथे केलेलं आहे। खूप थरार आहे, मजा आहे, पण थोडासा आज पाऊस कमी असल्यामुळे पाण्याला फोर्स थोडासा कमी होता, त्याच्यामुळे अजून मजा आली असती। सेफ्टीच्या सगळ्या म्हणजे सुरक्षेच्या सगळ्या इथे उपाययोजना आहेत, तरीही अजून हा जो आपण म्हणू शकतो हा एक मोठा स्पोर्ट्सचा एक प्रकारच आहे, तो थोडासा अजून काहीतरी याच्यातून करता येईल। जसं आपण बाकीच्या राज्यात पाहतो किंवा बाकीच्या देशात पाहतो की या सगळ्या ॲक्टिव्हिटीज अजून चांगल्या प्रोफेशनली केल्या जातात, त्याच्यामुळे उत्पन्नही इकडच्या लोकांचं वाढतं। इकडच्या लोकांचं उत्पन्न कसं वाढावं आणि महाराष्ट्र राज्यात हे चांगले उपक्रम कसे राबवता येईल
ते पाहायला हवं, जेणेकरून अजून खूप सारी लोक येतील. जसे उत्तराखंडात आणि बाकीच्या राज्यांमध्ये हा एक जो ही ॲक्टिव्हिटी खूप खूप अतिशय मोठ्या प्रकारे केली जाते. महाराष्ट्रात आणि खास करून कोलाडमध्ये आपल्या जवळ, मुंबईच्या अगदी जवळ, साधारण 2-2.5 तासाच्या अंतरावर हे ॲक्टिव्हिटी असेल. खूप मजा येईल अजून जर चांगल्या पद्धतीने केलं तर. मॅडम, काय नाव आपलं आणि कसा अनुभव होता एकूणच रिव्हर राफ्टिंगचा थरार कसा अनुभवला? मी डॉक्टर हमदुले. आम्ही मुंबईचे आहोत. मी, माझे हस्बंड आणि माझा मुलगा आलेला इथे आणि नाव खूप ऐकलेलं म्हणून आम्ही सेकंड टाईम आम्ही हे राफ्टिंग करत होतो इथे. आणि सुरुवातीला आम्हाला सगळं सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेले, ते पण अगदी चांगल्यापणाने दिलेले. मग आम्ही राफ्टिंग सुरू केली. जवळजवळ 2 तासाचं हे डिस्टन्स होता. त्या 2 तासात आम्हाला इन्स्ट्रक्टर आमच्यासोबत होते, ते खूप चांगले होते. जेव्हा कुठे आम्हाला राईट लेफ्ट हे ते सगळं फॉरवर्ड बॅकवर्ड सगळं व्यवस्थित अगदी सांगितलेलं. 3-4 रॅपिड्स वगैरे होते, तर तेव्हा भीती पण वाटली, आनंद पण अगदी खूप झाला. आणि आम्हाला सेफली अगदी त्या लोकांनी सुरुवातीपासून एंडपर्यंत आम्हाला पोहोचवलं. क्या नाम है आपका, कैसे एंजॉय किया आज रिवर राफ्टिंग? मेरा नाम सौरव गांधी है। मैं अपने सब दोस्तों के साथ आया हूँ मुंबई से। बहुत ही नैसर्गिक, बहुत ही अच्छा लोकेशन है। सबको 40-45 के पहले इधर आना है। बहुत सिक्योर है, बहुत मजा करोगे। इधर आओगे, एक बार आओ, अनुभव लो और जाओ। कभी मिस मत करो, लाइफ टाइम वन अपॉर्चुनिटी है। बकेट लिस्ट होना चाहिए आपका, इधर आना चाहिए। हाउस द जोश, हाउस द जोश, हाउस द जोश। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.